याच्यामध्ये आमचे पूर्ण एक डिपार्टमेंट आहे आणि प्रत्येक डिपार्टमेंट आपल्या इथे ते काम करत असतं. जसे की फूड अँड बेवरेज डिपार्टमेंट आहे, फ्रंट ऑफिस आहे, हाऊसकीपिंग आहे, किचन डिपार्टमेंट आहे. तर हे सर्व मिळून एक हॉटेलचा पूर्ण एक चांगला हॉस्पिटॅलिटी आपल्या गेस्टला देण्याचा प्रयत्न आम्ही करतो आणि बरेचसे गेस्ट आहेत ते आपल्या इथे खुश होऊन जातात आणि वारंवार आपल्या हॉटेलला व्हिजिटही करतात सर. तर आपलं हे हॉटेल आहे सर, व्हेजिटेरियन पण आहे आणि नॉन व्हेजिटेरियन दोन्ही पण आहे आणि इथे स्टे पण करू शकतात आणि फंक्शन्स पण करतात सर. किती वर्षापासून हॉटेल आहे? सर ॲक्च्युली हे हॉटेल आपलं 2022पासून आहे सर. ऑक्टोबरला याची ओपनिंग झालेली आहे आणि आता हे म्हणजे कार्य करत आहे सर. कसा रिस्पॉन्स भेटला सर? सर रिस्पॉन्स म्हणजे आतापर्यंत जे आपले काही गेस्ट आहेत आम्ही त्यांच्याकडे फीडबॅक वगैरे घेतो, ऑनलाईन रिव्ह्यूज वगैरे घेतो गुगलवरती. तर सर्वांचे पॉझिटिव्ह रिव्ह्यू आहेत आणि हॉस्पिटॅलिटीबद्दल किंवा कर्मचाऱ्यांच्या कामाबद्दल फार चांगला प्रतिसाद आम्हाला आत्तापर्यंत मिळालेला आहे आणि पुढेही असंच असणार सर. एकच हॉटेल आहे की अजून ब्रँच आहे? सर आमचं स्प्री हॉस्पिटॅलिटी तसं पॅन इंडियामध्ये 50+ हॉटेल आहे सर आमच्या आणि संभाजीनगरमध्ये आमच्या 2 हॉटेल आहेत. एक आहे स्प्री वाळूजमध्ये आहे MITCमध्ये आणि दुसरं जे हॉटेल आहे आपलं क्रांती चौकमध्ये स्प्री मनोर आहे सर. ते व्हेजमध्ये सर कोणकोणते डिशेस भेटतील? सर व्हेजमध्ये आपल्या इथे सिग्नेचर डिशेसमध्ये भरपूर काही डिशेस आहेत सर आपल्या इथे. जसं की व्हेजमध्ये जर बघितलं तर पनीरचे डिशेस पण आहे आमच्याकडे पनीर प्रिपरेशन्समध्ये. त्यानंतर आपलं जसं की पालक मेथी वगैरे असं व्हेजमध्ये असतं लोकांची फार स्पेशालिटी डिश आहे सर आपल्या इथे. आणि त्यानंतर व्हेजमध्ये भरपूर अशा काही व्हरायटीज आहेत. स्टार्टर्समध्ये आहे, मेन कोर्समध्ये आहे आणि व्हेजिटेरियनमध्ये आपली व्हेज बिर्याणी पण आहे आपल्याकडे आणि व्हेज कबाब वगैरे स्टार्टर्स पण चालू. नॉनव्हेजमध्ये सर? नॉनव्हेजमध्ये पण सेम सर की स्टार्टर नॉनव्हेजचे पण आहेत आपल्याकडे. नॉनव्हेजमध्ये सर चिकन आहे, मटन आहे, आपल्याकडे फिश आहे, प्रॉन्स आहे सी फूडमध्ये आणि याची पण व्हरायटीज ऑफ जसं की स्टार्टर, मेन कोर्स आणि पूर्ण याच्यामध्ये. सर हॉटेलची स्पेशल डिश जे जास्त चालते? सर जास्त करून आमच्या इथे स्पेशल चालणारी जी डिश आहे ती जसं की चिकनचे कबाब जे आहेत आमच्याकडे चिकन कबाब आहे. त्यानंतर नॉनव्हेजमध्ये मटन रोगन जोश पण आहे आणि जसं की आणखीन आपला इथे जसं की आम्ही हे मटन नान कलिया वगैरे जे आहे आपली सिग्नेचर डिश आहे आपल्या औरंगाबादचं तर तेही आपल्याला फेमस आहे सर. जे कोक वगैरे सर एक्सपिरियन्सेस आहे कोक वगैरे शेफ वगैरे? शेफ जे आहे सर आमच्या इकडे पूर्ण काही म्हणजे चांगला 5 स्टार कॅटेगरीच्या हॉटेलचे एक्सपिरियन्सवाले शेफ आहे आपल्या इथे. जेणेकरून आपल्याकडे कॉन्टिनेंटल शेफ आहेत, इंडियन शेफ आहेत, तंदूर शेफ आहेत, इंडियन शेफ आहेत. म्हणजे असे सेग्रिगेट केलेले सेक्शन असतात त्याप्रमाणे आपल्याकडे शेफ आहेत सर. किती लोकांचे स्टाफ? टोटल सर आपल्या इथे 35+ हॉटेलचा स्टाफ आहे सर. प्रत्येक डिपार्टमेंटमध्ये आपलं अकॉर्डिंग त्या निमित्त आपण स्टाफिंग केली आहे. लहान मुलांना फॅमिलीसाठी काही स्पेशल? लहान मुलांना फॅमिलीसाठी सर भरपूर काही इथे फॅसिलिटीज अवेलेबल आहे आपल्या हॉटेल्समध्ये सर. ॲडिशनल जसं की आपण बघितलं तर जिम पण आहे आमच्या हॉटेल्समध्ये. तर बरेचसे काही गेस्ट आहेत त्यांना फार जिम वगैरे पण आवडतं आणि हेल्दी ब्रेकफास्ट असल्यामुळे भरपूर गेस्ट आपल्या इथे येतात. मुलांना पण फारसा म्हणजे त्यांच्यासाठी नूडल्स, पिझ्झा, स्पॅगेटी वगैरे पास्ता असं काही फूड आहे सर. इव्हेंटसाठी काय बँक्वेट वगैरे? इव्हेंटसाठी सर आपल्याकडे बँक्वेट हॉल आहे ज्याची कॅपॅसिटी आहे 200+ आहे. म्हणजे थिएटर स्टाईलमध्ये जर बसले तर 200 क्राऊड आपल्याकडे बसतो आणि राऊंड टेबलचं क्लस्टर आहे तर 80 लोक त्यामध्ये बसू शकतात अकोमोडेशन. तर याच्यामध्ये काय की एंगेजमेंट असेल किंवा कोणाचं रिसेप्शन असेल, बर्थडे पार्टीज असेल, बेबी शॉवर असेल. तिसरीवाली जी आहे ती ट्विन बेडमध्ये आहे सर. टोटल अशा 3 कॅटेगरीमध्ये आपल्या इथे रूम्स अवेलेबल आहेत. सर कोणाला जिथे इव्हेंट वगैरे घ्यायची या रूम वगैरे बुक करायची तो पटकन होतो या थोडा 1 दिवस पहिले 2 दिवस पहिले? सर आपल्या इथे कसं रूमसाठी ना आमच्या इथे OTA आहे. म्हणजे ते भरपूर प्रमाणात लोक ऑनलाईनला प्रिफर करतात आणि ऑनलाईनकडनं भरपूर काय असे बुकिंग येतात. बरेचसे वॉकिंग गेस्ट आमच्याकडे येतात तेव्हा आम्हाला जेव्हा विचारतात की सर आम्हाला रूमसाठी पाहिजे म्हणजे एक दिवसासाठी स्टे करायचं आहे तर कदाचित की काहीतरी आठवड्यामध्ये काही दिवस आहेत तेव्हाच त्यांना ते रूम अवेलेबल होतात. नाहीतर आमच्या इथे म्हणजे रूम प्रमाणात म्हणजे चांगलं आहे. ऑक्युपन्सी वगैरे आमची 70-75% असतेच असते. हां. काय आव्हान करणार लोकांना हॉटेल व्हिजिटसाठी? सर हॉटेलसाठी आम्ही आव्हान हे करणार आहे की आपल्या संभाजीनगर लोकांना की आपण एकदा तरी आमच्या हॉटेलला इथे व्हिजिट करावं. इथलं जे जेवण आहे जे फूड आहे खूप टेस्टी आणि माउथ वॉटरिंग आहे आणि राहण्याचा आनंदही आपल्याला आमच्या इथे रूम फार स्पेशियस आहे आणि लक्झरियस असं एन्व्हायरमेंट आमच्या इथे आहे. हॉस्पिटॅलिटी वगैरे स्प्रीची आपण असं मी आपल्याला आव्हान करतो की आपण एक वेळा तरी आमच्या हॉटेलला व्हिजिट करावी आणि याचा आनंद घ्यावा.
रेस्टॉरंटची टायमिंग काय सर? सर रेस्टॉरंट टायमिंग आपला जसं की मॉर्निंगला आपला ब्रेकफास्ट सुरू होत असतो सकाळी 7:30 वाजल्यापासून ते 10:30 वाजेपर्यंत ब्रेकफास्ट असतो. 11 वाजल्यापासून तर आपण 3 वाजेपर्यंत सर लंच आपला स्टार्ट असतो. 3 वाजेपासून तर संध्याकाळी 6 वाजेपर्यंत आपण स्नॅक्स वगैरे सर्व करत असतो जे की त्यामध्ये बिर्याणीज वगैरे सँडविचेस आहे बर्गर्स आहे आणि संध्याकाळी 7 वाजल्यापासून तर 11 वाजेपर्यंत आपण डिनर सर्व करत असतो सर. हॉटेलच्या नावावर ॲड्रेस सांगा. सर हॉटेलचं नाव आपलं आहे स्प्री हॉटेल्स वाळूज MIDC नियर भुवन होंडाईच्या बाजूला ATS अपास पेट्रोल पंप जो आपला नगर हायवे रोड आहे पुणे नगर त्यासाठी आपली हॉटेल सिच्युएटेड आहे. आणि कोणाला अजून डिटेल घ्यायची तो काय हो, रिसेप्शनचा ज्यांना नंबर कोणाला भेटेल? जर हॉटेल्ससाठी संदर्भात डिटेल्स घ्यायचे असेल तर आपली स्प्रीची वेबसाईट वगैरे आहे. तुम्ही स्प्रीच्या वेबसाईटवरती जाऊन त्याला क्लिक करू शकता आणि त्याच्यामध्ये आमच्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये हॉटेल आहेत. तुम्हाला त्यामध्ये पूर्ण इन्फॉर्मेशन्स मिळेल. आपण कुठल्याही म्हणजे जसं की पुणे आहे आपल्या इथे पुणे कोल्हापूर सोलापूर आणखीन वेस्ट रिजनमध्ये भरपूर आमचे हॉटेल्स आहे आणि त्याच्यानंतर आपल्या आउट ऑफ द महाराष्ट्र पण आहे सर. बहुत डिटेल